नमस्कार मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आलेलो आहे आम्ही कालिदास नाट्य मंदिर मुलुंड या ठिकाणी नाटक बघण्यासाठी आणि हे माझ्या जीवनातलं पहिलंच नाटक मी पाहायला आलो आहे। या नाटकाचं नाव आहे बनवा बनवी। तर या नाटकाचा कलाकार माझा मित्राचा मोठा भाऊ ऋषभ मोरे, त्याचा इन्स्टा हँडल आहे कॅमबॉय क्रॉप। आणि पहिल्यांदाच मी असं लाईव्ह नाटक बघण्यासाठी इकडे आलेलो आहे आणि थँक्यू सो मच आपला सिद्धांत, त्यांनी मला सांगितलं की असं असं नाटक आहे। मला सुद्धा माहीत नव्हतं, तर त्यांनी मला सांगितलं की असं असं नाटक आहे, आपण पाहायला जाऊया सगळे। त्यामुळे आम्ही आलो आहे। मी आज एक्सपिरियन्स करणार आहे आणि पहिल्यांदा पाहणार आहे नाटक हे कसं असतं। म्हणजे मी भरपूर वेळा ऐकलं माझ्या पप्पांकडून, माझ्या फॅमिली मेंबर्सकडून, बाकी माझ्या घरी आणि बाकीच्यांच्या घरी पण नाटक होत असतात। तसं नाटक नाही आहे, खूप कॉमेडीसुद्धा आहे। तर या नाटकात भरपूर इमोशन्स आहेत आणि भरपूर मस्ती आहे, एन्जॉयमेंट आहे, फन आहे आणि खूप हसणार आहे आणि त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इमोशन्स। तर ह्या सर्व अमेझिंग एक्सपिरियन्स मी आपल्या कलाकारांद्वारे ह्या नाटकात थ्रू घेणार आहे आणि मी ऑनलाईनसुद्धा पाहिले, भरपूर रिव्ह्यूज बघितले आणि नाटकाचे रिव्ह्यूज खूप मस्त आहेत आणि त्यामुळेच मी एक्सपिरियन्स करायला मी आलेलो आहे, जास्त बोलणार नाही आहे। आणि मी आपल्या या नाटकाबद्दल सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला शेअर करेन। ऑफलाईन तिकीटसुद्धा भेटतं, ऑनलाईन तिकीटसुद्धा भेटतं, आम्ही ऑनलाईनच काढलं होतं। तर मी सगळे डिटेल्स आता पुढे नाटक कधी आहेत या सगळ्या गोष्टी मी आपल्या व्हिडिओला डिस्क्रिप्शनला टाकेन। तर चला आतमध्ये बसूया। आणि हा शो मुलुंडचा शो तर फुल हाऊसफुल झालेला आहे आणि तिकीट ऑफलाईन पण आता भेटत नाही आहे। मग सिद्धांतने तिकीट काढलं त्यामुळे आम्हाला लाभ भेटतो आहे ह्या गोष्टीचा। चला तर आत जाऊया। तर तुम्ही पाहू शकता एक 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 करून भरपूर लोक जमा झालेले आहेत या ठिकाणी आणि हा हॉल गचागच भरलेला आहे। अजून लोक येणार आहेत या ठिकाणी आणि आपली मंडळी या ठिकाणी बसलेली आहे। ही साक्षी आहे, काका काकी तुला माहिती आहे का, याच ठिकाणी मी विनीत सुद्धा बसलेला आहे तिकडे, उभा आहे इकडे 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 इकडे। तर तुला माहिती आहे का, ह्याच ठिकाणी काकी माझं डान्स झालं होतं शाळेत झालं होतं, याच ठिकाणी आलेलो आणि मला एवढं जास्त आठवत नाही कारण मी लहान होतो त्यावेळी। होतो ना, मी फ्रंट सीटवर बसलेलो, बुक माय शोवर तिकीट होती। मी तिकीट बुक केली होती बुक माय शोवर, 5 रुपये तिकीट होती। त्या काळी 5 रुपये तिकीट होती बुक माय शोला, बरोबर। तर हा आहे विनीत, त्याचा मोठा भाऊ या नाटकात एक कलाकार आहे आणि त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे, जे मी तुम्हाला सांगितलं माझ्या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच। तर कलाकारांचे सपोर्ट्स आणि लाईट, DJ, साऊंड व्यवस्था या सगळ्यांसाठी इथे बसलेले असतात। तर या ठिकाणी लाईट घालवण्यात आलेली आहे। मला नाही राहायचं इथे, मी संपून टाकेन स्वतःला, मी आत्महत्या करेन। नाटकाचं नाव आहे बनवा बनवी आहे, बनवा बनवी। रायटर डिरेक्टर आहे समीर खांडेकर आहे, समीर खांडेकर। हा नाटकवाला आहे, पण सध्या त्याला इन्फ्लुएन्सरचा काम होण्याची खाज आली। आणि तो डोनर काय की चेहरा कुठे आहे रे? मामला बचाने को ही म्हणते मांडीला पाय लावून पण और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ। म्हणजे अरे म्हणजे काय विचार तर नाटकाचं मध्यांतर झालेलं आहे आणि भरपूर कॉमेडी आणि सगळ्यांची एंट्री जबरदस्त आहे। नॉर्मली व्हिडिओ काढायला देत नाहीत, पण भरपूर मस्त नाटक आहे। कैसा लगा ते को नाटक? मस्त आहे ना भावा, एक नंबर। पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय। काका तुम्ही बघितलं आधी नाटक? बघितलेलं? तुम्ही दुसरे नाटक बघितले? अच्छा, खूप आधी। पण माझा तर पहिल्यांदा एक्सपिरियन्स। अच्छा, तेव्हा बघितलं। तुमचा एक्सपिरियन्स मस्त आहे ना, छान आहे ना? आणि साक्षी तुझा एक्सपिरियन्स? खूप आवडलं यार, फर्स्ट टाइम होतं। ना माझा पण फर्स्ट टाइम होता भाई, खूप एक नंबर। आता इकडे भरपूर गोष्टी आहेत, आम्ही नाश्ता वगैरे करून घेऊ, परत आपण फटाफट नाटक
नंबर वन मोर. मी बॅग घेऊन आले. थँक्यू सो मच. पुढचे प्रयोग सांगा आणि एकच मिनिट. आणि आमचे पुढचा प्रयोग 5 जूनला 30 तारखेला पनवेलला आहे रात्री 8:30 वाजता. प्लीज सगळ्यांना सांगा. 5 जूनला प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिर रात्री 8:30 वाजता. 12 तारखेला ठाण्याला आहे. 12 जूनला दुपार 4 वाजता घाणेकरला. त्याच्यामुळे जेवढ्या लोकांना सांगतील तेवढं सांगा आणि आम्हाला भरपूर प्रेम द्या. थँक्यू सो मच फॉर कमिंग. हॅलो, एकच सजेशन, ते गाणं व्यवस्थित लावा आणि जरा ऑडिओ क्वालिटी सुधारली ना तर खरंच ह्या संपूर्ण नाटक चांगलं आहे. पण आपल्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण सुधारल्या ना तर तर नाटकाचा प्रयोग एक नंबर झालेला आहे आणि सगळे डिटेल म्हणजे एक 5-10 मिनटं पण थांबलेलं नाही असायचं. सगळे इमोशन्स टाकलेले आहेत, सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि आपल्या भावाचा मोठा भाऊ ऋषभ मोरे कॅम्बॉय क्रॉक, त्याची ॲक्टिंग तर एक नंबर आहे, एक नंबर, अप्रतिम. तुमच्या प्रयोगाला सगळ्यांनी यायचं नक्की आहे. बाई नक्की. खूप मस्त झाला शो. थँक्यू. अरे खूप मस्त झाला शो. भावा एक नंबर. थँक्यू. खूप मस्त झालं. थँक्यू सो मच. अगा खूप मस्त होतं. ये फोटो मर्ज झाले, कोलॅबरेशन झालं. कोलॅब झालाय. तो गाईस, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सजेस्ट करता या पुढचे सगळे प्रयोग? तुम्ही नक्की या, नक्की या. पैसा वसूल आहे, पैसा वसूल. आणि थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.